दुपार झाली. भाकरी खाऊन फकीराव साधू घराबाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आला. सावल्या पायात घोटाळू लागल्या. हिरवळ शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं. चिंचेखाली फकीर आणि साधू त्यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळूया. फकीरा चिंचेच्या बुडख्याआड गेला आणि 2 मुठी झाकून परत आला. एकीत शेळीची लेंडी आणि दुसरीत चिंचोका होता. त्या 2 मुठी साधू पुढे धरून तो म्हणाला, लेंडी की चिंचुका? चिंचुका. साधूनं फकीराची डावी मूठ धरली आणि त्यात ती पटकन उघडली आणि आनंदून ओरडला, लेंडी. हा बघ चिंचुका. असं म्हणून त्यानं उजवी मूठ उघडून चिंचुका दाखवला. साधूवर डाव आला. तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीचा खेळ सुरू झाला. अरे घोडी पार घोडी, तुणतुण्याची तारतोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची 3 बोटं सरळ धरली आणि खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5-5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला, आर गोडी पार गोडी, तुंतण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. या खेपेला त्यानं एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3-3-3. फकीरानं खाली येऊन त्याला 1 बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमुसला आणि पुन्हा वाकला. पुष्कळ उशीर झाला. त्याचा खेळ चालला होता. साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबर दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जायचा विचारत होता, पण फकीरा त्याला सोडितच नव्हता. साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता. साधू रडकुंडीस आला होता आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसत होता. साधू तिरपडत होता, त्याला आवरीत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं पाहून तिला राग आला. आर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. फकीरानं 4 बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला, 7-7. राधा पुढे येऊन रागात म्हणाली, फकीरा, त्याला बोट किती हे कळना, तू साहेबाच्या बंगल्यातली अंडी कशी रे सांगणार? दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार? बक्की तो घामानं उफळून निघाला. मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे? ते का? तू शहाणा आहेस, त्याला कळत नाही. आणि माझ्या पाठीवर बसला तवा. मग काय झालं? तू तरी सांगशील का किती अंडी? हो हो सांगेन. मग सांग तर वाघ. राधा इरेला पडली. ह्यो भोग वागतो. तोही ईर्षेला पेटलं. बस बस रे साधू त्याच्या पाठीवर, बघू कसा सांगता ते, राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला. मग तोही म्हणाला, आलघोडी पालघोडी, तुंतुण्याची तालतोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. असं म्हणून त्यानं बोट उंच धरली. तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली. त्यानं किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2-2. उतर खाली. राधाला नवल वाटलं. तिने साधूला ओढून पोटाशी धरलं. ती म्हणाली, नको रे बाबा, असला खेळ. तू मोठा धोरणी आहेस. मग माझा डाव दे की. नाही नाही डाव आता नाही. माझा डाव दिलाच पाहिजे. नक, तो रडकुंडीला आलाय. नाही माझा डाव. फकीरा संतापला. त्याचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवत आहे याची त्याला चीड आली. तो पाय आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गरकन फिरली. फकीरा रडत होता. साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली, मी तुझा डाव देते, बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला सातदऱ्यांच्या डोंगरावर किनाऱ्यांचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता. त्या ढगात गालिच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता. डोंगरातील किर्र झाडीनं शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती. गुरं हंबरत येत होती. बैल डिरक्या फोडीत पांदीनं चालले होते. गावचे कष्टच जणू फळाला आले होते. राधा चुली पुढे स्वयंपाकात गुंतली. साधू काटक्या मोडून चुलीत घालू लागला. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. राहीबाईंनी शेरड आणली होती. राधा साधूशी बोलत होती. तू आपल्या आजोबा सारखाच आहेस आणि हो फकीरा आपल्या वाडवडिलांवानी हाय. आजोबा म्हणतं, आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवली.
ते ऐकून तुझं वडील हसत. खरं म्हणजे त्यांना रागाची पण हसून दाखवीत. आमच्या आबाला शिवा देऊ नको, फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला. आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तोच राईबाई म्हणाली, फकीरा ती का शिव्या देतीये का? किती आगस्ताळा तू, आमच्या आबाचं नाव का काढती? मग काय झालं, सारखी दुसपूस करू नये असं म्हणून तीच राधाला म्हणाली, बाई तू बी त्याला चिडू नको ग, खोडीला औषध नसतं. राधा हसली. तिनं फकीराला जवळ घेतलं. मी थट्टा केली तुझी. तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली. एवढ्यात दौलती आला. चूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं, फकीरा कुठे? बाहेर गेला मगा, राई उतरली. दौलती घरातून हाका मारू लागला पण फकीरा आला नाही. मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला, अगं पॉर कुठं दिसना की. हे ऐकून राधाच्या उरात धस्स झालं. तिनं दारात येऊन चौफेर पाहत हाक मारली, फकीरा. ती दीर्घ हाक दूर गेली आणि शांत झाली, पण उत्तर आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवा कालव झाली. तिनं चटकन पश्चिमेकडे पाहिलं. सूर्य निम्माच उरला होता. आता अंधार पडणार होता. मग ती फकीराला कुठे शोधू या विचारात ती वेडी झाली होती. हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागला. दौलती राही निवडुंगात धावपळ करू लागली. आळीतील माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटाने पळ सुटली. बळी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावेरा झाले. निवडुंगाचे डवंगे ढुंडाळू लागले. राधा मेक रोवल्याप्रमाणे दारात उभी होती. साधू रडू लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली. सर्वांचं धाबधन आणलं. हार बघा दिसतो का नाही, अंधार पडायच्या आत बघा. भैरुमांग ओरडला, मोरव्हा नीती हिर बघा. विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला. अगा हाय, कुठं हाय? हे बघा चिंचेच्या शेंड्याला जाऊन बसलाय. मग एकदम ओरड झाली, हाय या या. सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले. फकीरा फार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, आरा चोरा, मारलं होतं सामासनी. फकीरानं खाली पाहिलं नाही. मग राईबाई म्हणाली, ये खाली, रात होती या. सर्वच लोक आग्रह करू लागले, फकीरा खाली ये, अंधार होतय. पण फकीरा हू की चू करत नव्हता, तसाच बसून होता. मग भैरू म्हणाला, पोरांनू वारंवार नी आणा त्याला खाली. हे ऐकून तो एकदम ओरडला, वर येऊ नका, नाहीतर मी उडी मारीन. फकीराच्या या दरडावणीनं सर्वांची पाचावर धारणं बसली. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. राधानं डोकीवरचा पदर ओढून तो त्या वाटेवर पसरला. मी पदर पसरते, पाया पडते, तू खाली ये. दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं, उडी टाकू न ग फकीरा, बाब्या ये ये मा ये ये ये. राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ती रडू लागली. सर्वांचा जीव सुळावरून उतरला नी कडूस पडलं. बैरू म्हणाला, त्याला काही म्हणू नका. तरीही दौलती म्हणाला, फकीरा असं का, आमासनी मारू नका. आई मला वाईट म्हणतीया. फकीरा फुसफुसला, ती खुळी हाय. आता तुला वाईट म्हणलं त्याचं डोकसंच फोडतो. मात्र तू डोकसं फिरून घेऊ न ग. मग कोणीच काही बोललं नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला. राधाला तर जन्माची अदलच घडली. हिवाळा आला आणि गेला. मग उन्हाळा आला. चैत्राचं चावर ऊन धगधगू लागलं. ते आपल्या पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं. निळ्या तलम ओसराचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीने झाडं नटली. नवे मुगारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडत होती. काराट्या बोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली. टचटचीत लालबोंड डोळ्यात भरू लागली. फण्यांचे काटे सनसनू लागले. मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगानी वाक लावून चराट वळायचं काम सुरू केलं होतं. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडित होती. लहान लहान पोरं चाक फिरवत होती. त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन माग सरत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्र कुई कुई आवाज काढत होती. वाखाच्या बट्या आणि बरकुल सर्वत्र उडत होत्या. काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटीदांडूचा खेळ मांडला होता.
कुरगुडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळं सावलीला ते विटी कोलीत होते. दौलती चावडीवर गेला होता. राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागी डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा किशा भिवा बळी मुरा आले आणि डाव रंगू लागला. तो सावळा मांगाचा घम्या आला. त्यानं एक नवी खबर आणली होती. ती त्यानं पोरात सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली. घम्यामध्ये बसला. हा घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती, पण ती सदैव ताट असे. तो बापासारखाच बिलंदर होता. घमिंडीखोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं. आसपासच्या सर्व महत्वाच्या बातम्या सर्वप्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघरी पेरी. आज एक नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजेवाडीच्या माळ्यावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आलं या, बघाय चलता का? लष्कर कसलं असतं र? ईशानं विचारलं. आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं असतं, दांडगं असतं. पर ते गोऱ्या मुरांनी विचारलं. घम्या भुचकाळात पडला. फकीरा म्हणाला, सांग की र, गोरं लोक कसले असतात? ते मला ठाव नाही, घमांडीनं सांगून टाकलं. आणि बळी म्हणाला, मग आपण ते लवकर बघू चल. राजेवाडी लांब आहे र, फकीरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला. अरे अवघं 3 मैल चला की, घम्या चेकाळून बोलला. सारच पोरं राजेवाडीला निघाली. फकीरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ नक, पाय भासतील, मीच बघून येतो नि तुला सांगतो. लवकर ये, साधू गंभीरपणे म्हणाला. मी लवकर येतो, पण आईला सांगू नग. फकीरानं धोक्याची सूचना केली आणि पोरं गाडी वाट्यानं धावत निघाली. ती 7 पोरं गावदरीचा ओढा ओलांडून पुढे गेली आणि पळू लागली. आई बापांना आपली आठवण होण्याआधीच लष्कर बघून परत यायचं हा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट फोपाट्यानं भरून बिलबिलीत झाली होती. उन्हानं तो फोपाटा तापला होता. उष्ण वाऱ्यांच्या लाटा माळ्यांच्या कुसळावरून मंद गतीने येऊन गरम धूळ डोकीवर घेत होत्या. त्या धुळीतून ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीची लोट आडवीत ती राजेवाडीची शिव गाठीत होती. त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या लष्कराला ती पाहू लागली. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेगावला फक्त एकच बाबळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली. समोरच्या वाटेगावचा चंदू आता आपल्या करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत होता. त्यानं कलई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भोऱ्या पिळून आकडे वळलेल्या मिशा आणि तो भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती, वर इंग्रजी जॅकेट, अशा अवतारात तो कुणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो सारखी घोड्याला टाच मारित होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. अत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली, पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरही मग उभी राहिली. अत्तारानं एक एक पोर निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढे फकीरा होता. त्यानं अंगात गोल पैरण घातली होती. खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम बडबडत होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावर तरतरीत भाव पाहून चंदूने बळीकडे नजर बनविली. बळी उंचीने गिड्डा वाटत होता. त्याचं नाकतोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून एक लंगोटी लावली होती. जवळच मोरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंड डोकीला गुंडाळलं होतं. त्याच्या अंगातील जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीच्या मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळे तो वानरीच्या पिल्ल्याप्रमाणे दिसत होता. भैरू मांगाचा ईशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता. सावळा मांगाचा घम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करत होता आणि अप्पा मांगाचा भिवा अत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारी पोरं नीट बघून आपली मान उंचावून भुव्या उंचावून चंदू म्हणाला, ए बिरमुटके की फौज, किधर भागताय र? दरोडा करने को बोलो ना, वाचा बेटी क्या र? त्यानं घम्याला पुढं बोलून विचारलं, तू सावळा मांग का ना रे?
मग लेका नक्कीच दरोडा पाडणार तर. कोण काहीच उत्तर देत नव्हता. ते डोळे रोखून अत्ताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसतेच पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू रानूजी काणार? हां, फकीरानं होकार दिला आणि अत्तार एकदम नरमाईने बोलू लागला, अरे उन्हाच्या दणक्यात दगडाची लाही होती या, आणि तुम्ही कुठं रपळताय? आम्ही लष्कर बघाय जातोया, फकीरा म्हणाला. आणि अत्तार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघताय? लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या इडूबाच्या बागेत जाऊन वानर का नाहीत बघित? आमचं पाय भासतात, फकीरा आवाज चढून म्हणाला. मग मी काय करू? अत्तार गुरकला. आमासनी जाऊ द्या. मग जा की. अत्तारानं घोड्याचा लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली. घोडं दुडक्या चालीने निघालं आणि ती पोरं हासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडाच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कुणी अंग टाकलं.